कीर्तनाचे भाव या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगी. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तीरया आपुले आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगी. ज्यांचे हात सोबत आहे ते ज्यांनी दिले त्याचं नाव घेऊन वाजवा. विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगन्नेतपानि मंडन मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवलासं विठ्ठलं चिंतयामि. अलंकाप्रिरम्य सुवासनस्तं पदाम्बुज तेजस्फुरद्धि प्रदेशं विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु अवधारी जुजी. आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. नमो सद्गुरु तुगया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगी. अखिल कोटी ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंदी सेवा समर्पित करत असता. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय तिकडून सकल संतांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करतोय. माझ्या पंढरीशेच्या भेटीला निघालेल्या वारकरी म्हणून जीवन जगणाऱ्या वैष्णव टाळकरी गुणीजन गायक वादक कथाकार कीर्तनकार ज्येष्ठ श्रेष्ठ साधनानिष्ठ साधक आपल्या सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करतोय. प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती या न्याये
आपण श्रोते मायबाप म्हणून मातृशक्ती असेल, पितृशक्ती असेल, आपणा सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करतोय. संकीर्तन करता निवडलेला अभंग श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांना प्रिय असणारे अलंकापूर निवासी माझे माऊली ज्ञानोबाराया यांचा फार चरणाचा नाही, पण 3 चरणाचा आहे. या असलेल्या अभंगामध्ये माझे माऊली नामाप्रती असलेलं नामाचं महात्म्य स्वतःच्या अनुभव सिद्ध सांगतात की हे नाम महात्म्य इतकं साजिर आहे, इतकं गोजीर आहे, म्हणून तुम्ही मात्र या संसार बंधनातून कायमची मुक्तता करू शकता. मी सुद्धा या असलेल्या रामकृष्ण नामाचा जप करतोय आणि तोच जप आपणही हृदय मंदिरी स्मराकारे असा गोड भाव या असलेल्या अभंगाचा तुर्तास आहे. अभंगाला थोडस बाजूला ठेवून अत्यंत अर्ध्या मिनिटामध्ये परिहार द्यायचा तो म्हणजे असा की जेणेकरून आपल्या गेल्या 40 वर्षापासून भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाची गुढी पाडव्याला एकदा गुढी उभी राहिली की काल्याच्या दिवशीच गुढी उतरेल असा आपल्या गावचा अंदाज आहे. असा माझा पण एक जेवलेत ना माझा पण अंदाज आहे. त्यामुळं बोलताना काही रिकाम्या जागा भरत जा. कदाचित त्या रिकाम्या जागाला 2-5 मार्क राहतात. एखादं वाक्य पूर्णत्वात जाण्याकरता माझ्या कीर्तनामध्ये, माझ्या म्हणजे आपल्या सर्वांच्या कीर्तनामध्ये एखाद्या वाक्याची जोड लागत असली, पुरवणी द्यायची असले की ती आपल्याला पूर्ण करावी लागेल. याचा अर्थ असा आहे त्या बोलण्याला तुम्ही, संवादाला तुम्ही साजेस आहात, त्याच्यात तुम्ही समर्पित आहात, त्याच्यात तुम्ही इन्व्हॉल्व आहात असा त्याचा अर्थ होतो. म्हणून या अभंगामध्ये प्रवेश करत असताना गोड सुंदरसा अभंग आहे. पवित्र येणारा काळ अत्यंत गोड अशा काळामधला हा असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आहे. गोड प्रांगण आहे. आल्यानंतर सुशोभीकरण, प्रशस्त वातावरण आणि तरुणांची विशेषतः उपस्थिती आणि आपण श्रोते मायबाप मोठ्या अंतःकरणानं आपण संसारातला वेळ तिकडं सोडून परमार्थ कार्यामध्ये येऊन बसलात. ही सर्वात मोठी असलेली देण आहे. आणि याच असलेल्या 40व्या वर्षाला शोभेल साजेल अशा ताकदीचा उपक्रम आपण हाती घेतलाय. गोड वारकरी संप्रदायाची कीर्तन प्रणाली आपण दरवर्षी होऊ घालत असता. कालच सण पार पडलाय. कोणता? रमजान. मला असं बोलतं बरं, मला असं काही सुचत मध्येच. ज्येष्ठ श्रेष्ठ वर्ग माझ्या समोर बसलेले आहात, ऐका. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची. असा पवित्र नवीन वर्षाचा मराठी माणसाचा पहिला दिवस पार पडला. आणि या नवीन वर्षामध्ये आमच्या असलेल्या तळागाळातल्या लहानातल्या लहान, मोठ्यातल्या मोठ्याला या असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचा आनंद लुटण्याची सुवर्ण संधी गेल्या 40 वर्षापासून ज्या मंडळीनं हा सप्ताह होऊ घातलाय त्या असलेल्या संत सज्जन महात्म्याच्या चरणारविंदी मी नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करणारच आहे. पण टाळी वाजून स्वागत करूया की 40 वर्षापूर्वी ज्या महात्म्या लोकांनी हा सप्ताह होऊ घातलाय आणि आतापर्यंत ज्यांनी टिकवलाय यांच्या करता एकदा कसं असतं मंडळी, आम्हा लोकांना एका 2 तासामध्ये प्रत्येकाचे नाव पाठ होऊ शकत नाही. पण बाबा आवाज येतोय ना माझा? म्हणजे माझं बोलणं तुम्हाला कळायला खाली बसून सांगू थोडं. हे बघा, 2 तासात नाव काय पाठ होणार नाही, पण ज्याचं श्रेय हे त्याला गेलं पाहिजे. म्हणून मुद्दा असा आहे, गोड येवलेसे रूप लाविले द्वारी, त्याचा परिणाम येत्या 2, 5, 7, 8 वर्षामध्ये आपण सुवर्ण महोत्सवाचे अधिकारी होणार आहेत.
50वे वर्ष म्हणजे त्यामुळं दुसऱ्या दिवसाचं असलेलं सुंदरस पात्र वाढायचं काम माझ्यासारख्या लहान माणसाकडे आलंय. पात्र वाढेल, उद्या चालून येणारे असलेले महात्मागण या पात्रावरती पंचपक्वान्न वाढणार आहे. शरीराला पुष्ट करण्याकरता काही पंचपक्वान्नाची गरज राहते, पण माऊली मनाला पुष्ट करण्याकरता सुद्धा काही असलेल्या पंचपक्वान्नाची गरज राहते. मग शरीरही लाडू मागतं, शरीरही रस मागतं, तसं मनही लाडू मागतं, मनही रस मागतं, मनही दाल खिचडी मागतं. आता पुढं ऐका, मनाला संतांनी दिलेले लाडू कोणते जर ऐकायचे असेल तर आपण ऐकू शकता. बघा, तुगा मने खातो आनंदाचे लाड, तुगा मने खातो आनंदाचे लाड, हो नका जरा फाडू घ्या रे तुम्ही, मना करता. महाराज लाडू नाही पसणार आम्हाला, जरा काही रस असला तर महाराज म्हटले आहे ना, ब्रह्मरस घेई काढा तेने पेढा वारेल. जाणते मंडळी ध्यान द्या. महाराज अजून, हो नक्कीच आहे, लावणी मृदंग, श्रुती म्हणजे विना, टाळ घोष, आणि याचा परिणाम सेवू ब्रह्मरस आवडीने, सेवू ब्रह्मरस, सेवू ब्रह्मरस आवडीने, सेवू ब्रह्मरस आवडीने. हरी बोल. बसल्या बसल्या टाळी वाजवा. संतांनी दिलेला सुंदरसा ब्रह्मरसाचा काढा लावणी मृदंग, श्रुती टाळ घोष, देव ब्रह्मरस आवडीने, देव ब्रह्मरस आवडीने, देव ब्रह्मरस आवडीने, देव ब्रह्मरस आनंद लुटायचा आहे. आज काय लुटायचा आहे? आनंद. पण एक सांग, तुम्ही काही नाराज आहे एवढं सर का डीम बसली बिलकुल जास्त जेव. तुम्हाला वाढायला कोण होत? अरे जागा म्हणजे भक्तीची मस्ती जिरवण्याकरता आहे. तुम्ही जर इथे एवढं असे बसला असत ना, घरी झोपणार त्या बकरी पशी, इकडे काय आला, फ्रेश राहायचं माणसाने, आनंद लुटा. आम्ही बेंबी बसून ताणायचं, तुम्ही बरे. अरे असं नसते. मुझे मेरी मस्ती, अरे वर्षापासून आपण या दिवसाची वाट पाहतो, आणि आपण इथं येऊन जर आपण आनंद लुटत नसू तर आपलं दुर्भाग्य आहे, दुर्भाग्य आहे. त्याच्यामुळं टाळकऱ्याने टाळासहित आनंद गाण्याचा, मृदंगवाल्याने मृदंग सहित, आपण वरचा षड्ज लावायचा तात्या आणि त्याने कणिक लावायची. हो, एकाला तर मी असं उठूनच दिलं, म्हणलं उठ, ते वाजी दे का खाजी दे तेच कळत नाही दादा. हो, त्यामुळं एकजण मला अशीच माय नंतर दर्शन आली, ते म्हण भाऊ तू माय नातवानी आहे, एवढा कोण ताण घेतो तू? तो 10-11 काय ठरेले ते आपले घ्यायचे, निघायचं. आनंद लुटायचा हा येतोय महाराज. आता ही मंडळी, जुनी मंडळी, अहो 40 वर्षापासून हा उपक्रम हाती घेऊन एवढा आनंद लुटलाय. आज तर आपली अनुकूल परिस्थिती आहे. काय कमी आहे आपल्याकडे? काहीच कमी नाही, फक्त आपण त्यात इन्व्हॉल्व होत नाही एवढीच कमी राहते.
बरं महाराज, मग कसं इन्व्हॉल्व व्हायचं? भजन चाललं की टाळी वाजवली गेली पाहिजे, भजन चाललं की म्हटलं गेलं पाहिजे आणि मस्त त्यामध्ये तो भाव आपल्या चेहऱ्यावरती उमटवला पाहिजे. शांत रस असेल, करुण रस असेल, बिभत्स रस असेल, वीर रस असेल, शृंगार रस असेल, या रसामध्ये माणसाचा चेहरा असा बिलकुल अर्जित झाला पाहिजे. आणि तो एक एक रस तुमच्या पुढे ठेवण्याचा माध्यम या ठिकाणी वापरतोय. या ठिकाणी लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. महाराज, आम्हाला लाडू पण पचणार नाही, आम्हाला रस पण पचणार नाही, आम्हाला पचल अशी काही खिचडी वगैरे मिळेल का? महाराज म्हटले, हो, हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधर. महाराज, पेशंट असलेल्या माणसाला शक्यतो काय खायला लावते दाजी? बोला तुम्ही बिनधास्त त्यांना शक्यतो डाळ भात खिचडी वगैरे असं, म्हणजे ते हलकं अन्न राहत, पचत. त्याला काय होतं बोला की पचत. आणि माणसाने जे पचल ते खाव का जे जरा चांगलं दिसल ते खाव? माझं उत्तर, तुम्ही हार घालून घ्यायचं का आधी? हो ना, एक तर मला वाटलं गुळ द्यायला आहे कोण, पण ते काही नाही, काही नाही, काही नाही. ऐका, नाराज नाही होणार ना माझ्यावर? ऐका, जे पचल तेच खाव. तस अरे या संसारामध्ये आम्ही रंजलोय, गांजलोय, आम्हाला जे काही पचण्यासारखं आहे महाराज, ओ माऊली, ते पचण्यासारखं द्या की. मग माऊली म्हटले, तुम्हाला डाळ भात जमेल, कशाचा पण? हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधने. महाराज, जमेल, आम्हाला जमेल ना. कसं आहे माहिती का, युग परत्वे काही गोष्टीची नियुक्ती केली. जाणते मंडळी ऐका, 4 युग आहे, कृत, त्रेता, द्वापार आणि कली. मग याच्यामध्ये साधना अशी होते, कृतय ध्यायतो विष्णू, त्रेतायाम यजतो मखय, द्वापारे परिचर्यायाम, कलोतद हरी कीर्तनात. वेगवेगळ्या पद्धतीनं मार्गही वेगळे होते, साधनही वेगळे होते. कधी काळी योगाचीही वाट होती, पण योगाची या वाटा जे निघाले गा सुबटा तया दुःखाचाची वाटा भागा आला. आणि माझ्या माऊली ज्ञानोबरायाच्या भाषेमध्ये बोलू, अपडेट. योग योग विधी योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. का बरं? तर याच्यामध्ये शरीर शोषण, प्राण निरोधन, मनोजय हठ योग, भूत पीडन, कुंडलिनी, कलिमल दलभंग, ऊर्ध्व वायूचा श्वेत तोडून करिओ वनभंग, ब्रह्मरंध्री मिसळे परी मुमुक्षुदंग. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. हे आपल्या डोक्यावरून गेलं असं मी गृहीत समजतो, पण ऐका पुढं, या असलेल्या योगाच्या वाटाला आम्हाला जाता येणार नाही. म्हणून माऊली एका अभंगात सुद्धा म्हणतात, अष्टांग योगे न शिनीजे यमने मनिरोधन कीजे रया. मग काय कीजे? वाचा गीत गाईजे, वाचा गीत गाईजे, गाता वाता श्रवणी ऐकीजे रया. महाराज, नाही योगाची वाट तर ज्ञानाची, ज्ञानाचे आपण अधिकारी नाही महाराज. मग कर्माची, मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा. मग सगळ्यात सोपं या असलेल्या कलियुगामध्ये या वाटानं मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. कलियुग माझी
करावे कीर्तन कलियुग माझी करावे कीर्तन कलियुग माझी करावे मग काय करा महाराज कलियुगा माझी करावे कीर्तन काय होईल त्याला तेने नारायण दिला भेटी कीर्तन म्हणजे काय कंबर बांधणे धोतर घालणे फेटा बांधणे असं का बापू नाही दादा असं का नाही मग सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते दादा आवाज येतो ना माझा मी जरा कन्फ्युज आहे तुम्ही मला काहीच गुढी दे ना म्हणून मी जरा असं हा ना तुम्ही दोघं ते असे पक्के लगे हो म्हणजे काय होतं श्लोक ओव्या अभंग प्रमाण हा याच्या बाहेर चाललं तर मग त्याला काही घेणं नसतं पण एक बोलू अभंग म्हटलं की अभंग जरी आपल्या कुणाच्या पाठांतरात नसू द्या पण अभंगाचा भाव आपल्या हृदयापर्यंत पोहोचण्याचं काम वक्त्यानं जरूर करावं म्हणून कीर्तन त्याला म्हणतात की जे संतांनी अखंड भजन याला म्हणतात कीर्तन सततम कीर्तयन्तो माम याला म्हणतात कीर्तन मग हे कीर्तन कलियुगा माझी करावे कीर्तन जमेल का महाराज हो नक्कीच उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा या कलियुगामध्ये मग सगळ्यात सोपं काय भक्ती पंथ बहु सोपा पुण्य नागवे बाबा पंथ बहु सोपा पुण्य नागवे कामापुरतं घेऊया बचेंगे तो आता नाही म्हणा चान्स तुला बचेंगे कायला काही काही बसले बसले म्हणते तुला बलेंगे तप करेंगे ना मुद्दा आहे का भक्ती पंत बहु सोपा पुण्य नागवे या पापा एकदा काय झालं माहितीये का या कलियुगामध्ये नाम महात्म्य सगळ्यात मोठं श्रेष्ठ आहे सगळ्यात मोठं श्रेष्ठ आहे महाभारतातलं उदाहरण तुमच्या पुढे ठेवतो आणि अजून एक उदाहरण दिलं की माझ्या कीर्तनाच्या पूर्णाहुतीकडे येतो ऐका महाभारतामध्ये धर्मराज म्हटले अर्जुना हे भीमा नकुल सहदेवा चारही जण जवळच होते कल्पना करा तुम्ही भीम दादा कल्पना करा अलीकडे या थोडं खाली नका बसू या वर या अहो काय विषय का असं तुम्ही भीम दादा तुम्ही अर्जुनराव सहदेव नकुल ऐका तुम्ही फक्त तुम्हाला जे सांगितले तेवढंच फक्त ध्यानात ठेवायचं धर्मराज म्हटले तुम्हाला एक कलियुग दिसतं कसं ऐका आता हे दिसतं कसं तो म्हटले हे पाहिल्याशिवाय कळणार नाही चारही जण चार दिशेला गेले चारही जण चार दिशेला गेले तुम्ही थोडं
ऍडजस्ट करा मला हा? एका साईडला आमचे भीमदादा गेले, एका साईडला अर्जुनराव, एका साईडला नकुलराव, एका साईडला सहदेव भाऊ. भीमदादा रस्त्याने निघाले, त्यांना एक हत्ती दिसला. महाभारतातलं उदाहरण आहे. हत्ती दिसल्यानंतर तो हत्ती एका सोंडेचा नव्हता दादा, 2 सोंडेचा. बर, त्याला वाटलं अपशकून झाला, पुन्हा वापस आला. ज्या रस्त्याने अर्जुनराव गेले होते त्यांना एक गाय व्यालेली दिसली, पण गाय त्या वासराला चाटते, गाय वासराला चाटते आणि वासरू मात्र गायला लाता मारते. आता पुढं आहे का? नकुलरावला पुढं एक तुडुंब भरलेली विहीर दिसली, पण तिच्यावर एकही माणूस पाण्याला नाही. आणि तिच्या शेजारी दुसरी एक विहीर आहे, खाली थोडस डबकं आहे पाण्याचं, पण पाणी घ्यायला बरेच जण आहे. आता तुम्ही तुमच्या ध्यानात ठेवा, भीमराव तुम्हाला काय दिसले? हत्ती. किती सोंडेचा? 2 सोंडेचा. राग नाही येणार ना काही? हा, ऐका बर अर्जुनराव, काय बरोबर विहीर. ते म्हणतो तू दिसू राहिला पुढं. ऐका, 4थ्या क्रमांकाला आमचे सहदेव भाऊ आहे. सहदेव भाऊना समोर बघितलं तर मोठा असलेला पर्वत आहे, आणि त्या पर्वताहून एक भला मोठा दगड अख्खे झाड तोडून, अख्ख्या काही वरच्या झोपड्या तोडून खाली भरधाव वेगाने येतोय. आणि तो दगड येत असताना एका असलेल्या बारीक गवताच्या काडीला ताडून जागीच थांबलाय. ऐका, दगड थांबलाय कशाला? गवताच्या काडीनं. ऐका ना, 4ही जण एका अर्ध्या तासात पुन्हा धर्मराजापाशी आले आणि काय म्हटले माहिती का? धर्मराज हो, आम्हाला अपशकून झाला. म्हणे काय झालं? म्हणे 2 सोंडेचा हत्ती दिसला. असं कुठं दिसत असतं का? याचं काय रिझन, काय कारण? त्यावेळेस धर्मराज म्हटले ऐका, याचं उत्तर असं आहे, या कलियुगाचं लक्षण असं आहे की माणसाला एक तोंड राहील, पडता माणसाला दिसायला एकच तोंड राहील. नाही अंदाज आला अजून मी तोंड जोडून घेईन बरं आता. हा, माणसं दिसायला एक तोंडी दिसतील, पण वागायला आपण नाही. कधी कधी म्हणतो तो काय तिच्या नादी लागली ती. अंदाज आला त्यांचा, बरोबर त्यांना कळलं ते. आता ऐका, उत्तर मिळालं कलियुगाचं. अर्जुनरावला म्हटले तुमचं, ते म्हटले गाय व्याली, गाय वासराला चाटत होते, पण वासरू लाता मारत होते. याचा काय अर्थ? याचा अर्थ असा आहे, या कलियुगामध्ये अनंत जीवाला जन्म देणारे मायबाप आहे, त्यांच्यामुळे दुनिया पाहिल्या जाती, पण त्याच मायबापाला लाता मारणारे सुद्धा या कलियुगात बघायला मिळणार आहे. उत्तर मिळून गेलं. विहीर. तुम्ही विहिरीत होते अजून? लय गोड माणसं आहे हो. ऐका, त्या विहिरीचं रिझन काय? एक भरलेली आहे, तिच्यापाशी एकही माणूस नाही, आणि एक थोडस तळाला पाणी आहे, तिथं बरेच जण जातात. याचा अर्थ असा आहे, धर्मराज म्हटले अरे ज्यांच्याकडे गडगंज श्रीमंती आहे, भरपूर पैसा आहे, ते धर्म कार्याकडे यायला तयार नाही. ज्यांच्याकडे काहीच नाही ते आल्याशिवाय राहत नाही. माऊली दगड या आता डोंगरावून खाली. ऐका, शेवटचं उत्तर असं आहे, एवढा मोठा पहाडावरून दगड निघालाय, कशाला जुमानत नाहीये, सगळे झाड तोडीत खाली आलाय, पण एका असलेल्या गवताच्या काडीवर थांबलाय. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की या असलेल्या नामरूपी काडीनं, नामस्मरण रूपी काडीनं या जगतातले पाप, या ब्रह्मांडातले संकट ताडून धरण्याची ताकद जर कशात असेल उमरीकर, तर त्याचं नाव आहे
बोला की. नाम भगवंताचं. आवाज येतो ना तुम्हाला? तुम्ही मनातल्या मनात बोल राहिले का? ऐका. नाम. मग महाराज ते नाम तुम्ही म्हणताय त्या देवाला कितीतरी नाव आहे. विष्णू सहस्रनाम मध्ये 1000 नाव आहे. मग असं असलेलं नाव जर आम्हाला जर त्या नावाला जर घ्यायचंय तर आम्ही कोणतं घेऊ? माऊली म्हटले एक सांगू. साजिरे गुजिरे असे हृदयापासून जपणारे अहो 2च नाव आहे. रामकृष्ण नामे दोन्ही साजिरी, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, रामकृष्ण नामे दोन्ही साजिरी, रामकृष्ण नाम हे दोन्ही साजिरी, रामकृष्ण पंगत आधी असते का? हा ह मधलं कळलं तुम्हाला काही? त्याचा थोडा परिणाम होतोच महाराज. हे दाबून जेवते लोक. बरं झालं. अरे बरं झालं म्हणजे तू ज्ञानदेव तुकारामला उठलाय. इथं डबल भूक लागली. हो लोक जरसक मुंबईला धकाला येत नाही हो. महाराज मग जर नामस्मरण जर कलियुगामध्ये एवढं श्रेष्ठ आहे तर आम्ही कोणतं घेऊ? माऊली म्हटले एक सांगू. साजर असलेलं मला वाटलेलं 2 नाव आहे. काय ताकदीनं प्रमाण दिलं जाते. गोड गोड मला कदर करा वाटते कधी लय काही काही. रामकृष्ण नामे. तो आला कशाला भाऊ? उग कमिटीला ताण. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी. काही काही म्हणतात मध्ये मध्ये चांगला बोलतो, ठळक सांगितो, मध्ये असं एवढं को. तर माय आम्हाला त्या युवळण्याचा काय आहे ना दे. साजिरी नाव आहे. एक आहे राम, दुसरं आहे कृष्ण. लय गोड सिस्टम लावली दादा, लय गोड. वाह वाह. काय सिस्टमचं नाव आपल्या? माऊली साऊंड सिस्टम. वाह टाळ्या वाजवा एकदा. जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. शतम विहाय भोक्तव्यम. काय करावं माणसाने? 100 काम सोडून माणसाने जेवण करावं.